मेळाव्याचा दिवस आता एक दिवसावर येऊन ठेपलेला आहे। प्रशासनाची आणि आमची वैयक्तिक सर्वच तयारी या ठिकाणी पूर्ण झाली आहे। प्रचंड प्रमाणामध्ये महिलांमध्ये उत्साह आहे की आपल्या लाडक्या भावऱ्याला बघायला जायचं, त्यांना राखी बांधायला जायचं, त्यांना संवाद त्याला साधायला जायचं आहे। अशा प्रकारे प्रत्येक गावातून महिला उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहेत आणि जी काही दैवत या शहरामध्ये सगळी उभी राहिली त्या दैवताला देखील मानवंदना देण्याकरता किंवा विनम्र अभिवादन करण्याकरता मोठ्या संख्येने जनसमुदाय त्या अनुयायांचा जो आहे तो ठिकाणी या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्याच्यामुळे खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमाचा थोडा बदल या ठिकाणी असा झाला की 10:30ला मुख्यमंत्री महोदय बुलढाण्यामध्ये पोहोचणार होते, पण एक दोन कार्यक्रमामध्ये आल्यामुळं 10:30च्या ऐवजी आता 12 वाजता त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे। म्हणून त्याप्रमाणे सगळ्यांना माहिती असावी की 12 वाजता मुख्यमंत्री लँड होतील आणि शार्प 12:15ला पहिलं पुतळ्याचं स्मारकाचं लोकार्पण हे त्या ठिकाणी होणार आहे। आता या अनुषंगाने काँग्रेसच्या काही मंडळींनी प्रेस घेतली आणि याचं स्ट्रक्चर ऑडिट आहे का, याच्या पुतळ्याच्या परमिशन आहे का, कलेक्टर उडवायची उत्तर देतात, आम्हाला माहिती देत नाही। तर पुतळ्यांना पहिल्यापासूनच म्हणजे महामानवांना पहिल्यापासून काँग्रेसचा विरोध होता, त्यांच्या जागांना विरोध होता। त्या काळात त्यांनी हे पुतळे होणे म्हणून आंदोलनं केली, आरोप केलेत, परंतु सर्व समाजांच्या भावनांचा आदर करून आणि काँग्रेसच्या विरोधाला तिरांजली देऊन आम्ही हे सगळं करण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे। 10 मिनिटांमध्ये स्ट्रक्चर ऑडिटची कॉपी आपल्याला मी या ठिकाणी दाखवतो। एकही पुतळा विना परवानगीचा नाही। सगळ्या पुतळ्यांच्या क्ले मॉडेलपासून चीफ आर्किटेक्टपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या सगळ्या खात्यांच्या एनओसीसह सगळ्या स्मारकांचं म्हणजे पुतळ्यांच्या परमिशन देखील त्या ठिकाणी 100% मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी आता कोलीकोई बंद केली पाहिजे आणि या सगळ्या महामानवांचा सन्मान करून जिच्यामध्ये त्यांनी सहभागी झालं पाहिजे आणि थोडीफार त्या मानवाचा काही थोडा आदर्श घेतला पाहिजे की अशा प्रकारचा चांगल्या कामाला विरोध करायची भूमिका ही ते जे नेहमी घेतात त्याच्यात बदल घडला पाहिजे।